हॅलो मित्रांनो, मी पाटील यसे, यांत्रिक मोटार गाडी निदेशक ITI गोवंडी। आज आपण इलेक्ट्रॉनिक मफलरची माहिती घेणार आहोत। याआधी आपण सायलेन्सरमध्ये मफलरचे 3 प्रकार पाहिले। त्यापैकी स्ट्रेट थ्रू मफलर, बॅफल्ड सायलेन्सर आणि एक्सपान्शन चेंबर फिशेलसह असणारे मफलर, हे 3 आपण पाहिले आहेत व त्यावरून पडणारे सायलेन्सरचे प्रकार सुद्धा पाहिले आहेत। आता आपण इलेक्ट्रॉनिक मफलर हे पाहणार आहोत। आजकालच्या आधुनिक वाहनांवरती इलेक्ट्रॉनिक मफलर हे फार लोकप्रिय झालेले आहेत। इलेक्ट्रॉनिक मफलरमध्ये काय होते तर इलेक्ट्रॉनिक मफलर हे ज्याप्रमाणे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल पार्टिक्युलेट फिल्टरची रचना केलेली असते, त्याप्रमाणे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मफलर वापरले जाते। इलेक्ट्रॉनिक मफलर आणि ॲक्टिव्ह नॉईज कंट्रोल ची थेरी या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे। यामध्ये डिजिटल सिग्नल प्रोसेसर आणि आधुनिक सिग्नल प्रोसेसिंग या प्रक्रियांचा समावेश केलेला आहे व या ॲक्टिव्ह नॉईज कंट्रोलरच्या सहाय्याने इलेक्ट्रॉनिक मफलर हा वापरात आला आहे। इलेक्ट्रॉनिक मफलर वाहनावर वापरण्याचा मूळ उद्देश काय आहे तर ॲक्टिव्ह नॉईज कंट्रोलरमध्ये ध्वनी लहरींमधील विघातक अडथळा म्हणजेच डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स निर्माण करून नको असलेला आवाज हा कमी केला जातो। तसेच नॉर्मल इंजिनमध्ये एक्झॉस्ट गॅसेसचे जे बॅक प्रेशर निर्माण होत असते, ते बॅक प्रेशर ॲक्टिव्ह नॉईज कंट्रोलरकडून किंवा इलेक्ट्रॉनिक मफलरकडून कमी केले जाते। तसेच फ्युएल खपतसुद्धा कमी होते, म्हणजेच वाहनाचा ॲव्हरेज वाढतो। त्यानंतर आपण इलेक्ट्रॉनिक मफलरची कार्यपद्धती कशी चालते हे थोडक्यात समजून घेणार आहोत। IC इंजिनच्या एक्झॉस्ट गॅसेसची फ्रिक्वेन्सी इंजिनच्या RPMवर अवलंबून असते। एक्झॉस्ट गॅसेसचा आवाज हा मायक्रोफोनकडून मोजला जातो व RPM टेकोमीटरकडून मोजले जाते। या दोघांच्या मूळ रेफरन्स सिग्नलपासून कृत्रिम सिग्नल तयार करून तो ॲक्टिव्ह नॉईज कंट्रोलरला दिला जातो व ANC या सिग्नलवर ॲडॅप्टिव्ह डिजिटल फिल्टरच्या सहाय्याने प्रक्रिया करून इंजिनच्या एक्झॉस्ट नॉईजच्या आउट ऑफ फेज म्हणजे अपोजिट इन 180 डिग्री नॉईज मिळवला जातो व तो आवाज लाऊडस्पीकरच्या सहाय्याने मफलरमध्ये सोडला जातो। दोन विरुद्ध फ्रिक्वेन्सीचे आवाज एकमेकांवर आदळून आवाज कमी होतो। लिस्ट मीन स्क्वेअर ही अल्गोरिदम पद्धत ANC मध्ये वापरली जाते। आता आपण ॲक्टिव्ह नॉईज कंट्रोलर म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मफलरचे कार्य कशा प्रकारे चालते हे ब्लॉक डायग्रामच्या सहाय्याने समजून घेऊया। यामध्ये सर्वात आधी इंजिन असते। इंजिनवर इंजिनचे RPM मोजण्यासाठी टेकोमीटर हा बसवलेला असतो। तसेच मायक्रोफोन हा सायलेन्सरच्या टोकावर बसवलेला असतो, जेणेकरून एक्झॉस्ट गॅसेस बाहेर